कुंडलिक वरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। संत ज्ञानेश्वर माऊली गीतेचा अनुवाद करत असताना भीष्म पर्वांतर्गत ही गीता कशी आहे याचं विवरण करतात। महाभारताचा मोठेपण सांगितल्यानंतर मग ते म्हणतात की ही गीता ज्या भीष्म पर्वांतर्गत आहे त्या गीतेचा अनुवाद मी आपल्या समोर मांडतोय करतोय। हे कशा पद्धतीने आता भारती कमळ परागू माऊलींनी एक प्रतिमा वापरली आहे। भारती म्हणजे महाभारत म्हणजे प्रत्यक्ष एक कमल आहे। 18 पर्व असलेलं हे महाभारत एक कमलाचं फूल आहे आणि त्यामध्ये पराग काय असेल तर गीता हा त्यातला पराग आहे। गीताख्यु प्रसंगू आता भारती कमळ परागू गीताख्यु प्रसंगू जो संवादाला श्रीरंगू अर्जुनेशी। या ठिकाणी संवाद या पातळीवर ज्ञानेश्वरीचे वेगळेपण आपण लक्षात घेतलं पाहिजे। कारण हा संवाद कसा चाललेला आहे तर व्यास बुद्धीच्या व्यास संकल्पनेतून व्यासांच्या प्रतिभा सामर्थ्यातून हे नवनीत प्रगटलेलं आहे। आणि मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिले विवेके पद आले परिपाके आमोद्यासी। पुन्हा एकदा एक वेगळी प्रतिमा घरगुती पातळीवरची प्रतिमा माऊली वापरतात की ज्याप्रमाणे लोणी आहे ते लोणी तर चांगलंच आहे पण ते लोणी जर कडसिले म्हणजे या लोण्याला जर तूप करायचं असेल तर कढवावं लागतं। हे कढवलेलं लोणी आहे म्हणजे तूप आहे। आणि ज्ञानाग्नी संपर्के कडसिले ज्ञानरूपी अग्नीच्या साह्याने हे नवनीत हे लोणी कढवलं कोणत्या अग्नीनं तर ज्ञानरूपी अग्नीनं। आणि मग पदा आले परिपाके आमोदासी माऊलींनी कधीतरी नक्कीच लोण्याचं तूप कढवलेलं पाहिलं असलं पाहिजे खाल्लं असलं पाहिजे त्याचा वास घेतला असला पाहिजे। कारण आपण तूप चांगलं कळलं हे कशाहून कळतं आपल्याला तर वास येतो आणि वास आल्याबरोबर आपण म्हणतो वास आला चांगला खमंग वास आला तूप कळलं। माऊली म्हणतात त्याप्रमाणे पदा आले परिपाके आमोदासी हे आमोद म्हणजे सुवास हा पद रूपी सुवास। यामधले प्रत्येक श्लोक हा गीताख्य प्रसंगातला प्रत्येक श्लोक म्हणजे एक सुगंध आहे आणि त्यातून विरक्ती आणि सोहम भावे पारंगती ही विरक्तीचा अनुभव देणारा सोहम तो मी आहे असं आत्मतत्व सांगणारा हा गीताख्य प्रसंग या ठिकाणी तो सगळ्या जगाला वंदे भीष्म पर्वी संगती सांगी जाईल। भीष्म पर्वांतर्गत ही गीता आता मी सांगणार आहे। आणि ही भगवद्गीता म्हणजे काय एकेकानंतर एक एक गोष्टीचं विवरण ते करत जातात। आता ही भागवत काय हे जसं शुकाचार्यांनाच फक्त कळतं परीक्षितीलाच कळालं तसं महाभारत काय ते ज्ञानेश्वरांनाच कळालं। आणि महाभारतामध्ये असलेलं भीष्म पर्व आणि भीष्म पर्वांतर्गत असलेली गीता म्हणून ही गीता कशी आहे तर ते भगवद्गीता म्हणजे जे ब्रह्मेशांनी प्रशंसिजे मोठमोठे ब्रह्मज्ञानी यांनी याची प्रशंसा केली असं हे भगवद्गीता आहे। भगवद्गीता म्हणजे भगवंताच्या तोंडून प्रगट झालेली ही गीता जे सनकादिकी सेविजे सनकादिक सनक सनंदनादी सनत कुमारांनी ज्याचं सेवन केलं अशी ही गीता म्हणजे गीता तत्व हे या ठिकाणी मला प्रगट करायचंय। आणि हे प्रगट करताना जैसे शारदीयेचे चंद्रकळे अशी नेहमी आपल्याला माहिती आहे की काव्य संदर्भात माऊलींच्या ह्या ओवीचा उल्लेख केला जातो। माझी अमृत कण कोवळे ते वेचिती मनमोवाळे चकोर तलगे अशा अत्यंत कोवळीक
मनाची ठेवून अत्यंत मृदू पातळीवर या गीताख्याचं सेवन आपण करा. माऊली म्हणतात, आता हा संवाद आहे. हा संवाद किती प्रकारचा आहे. शब्दे वीण संवादीजे आणि इंद्रिया नेणता भोगीजे. काय भाषा या ठिकाणी वापरलेली आहे की आपल्याला हा संवाद करायचा तर आहेच आहे, पण संवाद करायचा असेल तर आपल्याला बोलायचं झालं तर दोन ओठांची गरज पडते. म्हणजे जेव्हा आपण भाषा उच्चारतो तेव्हा त्यामध्ये द्वैत असतं. पण या ठिकाणी द्वैत तर आहे, पण अद्वैत सांगायचे. अद्वैत कसं सांगणार, म्हणून ते म्हणतात इंद्रिया नेणता भोगीजे. ते म्हणतात शब्दे वीण संवादीजे. संवाद करायचा तर शब्द पाहिजेत. एका अभंगात माऊलींनी म्हटलेलं आहे की शब्दे वीण संवादू दुजे वीण अनुवादू हे तब कैसे निगमे. शब्दाशिवाय संवाद कसा शक्य आणि दोन असल्याशिवाय अनुवाद कसा शक्य. म्हणजे आपल्याला द्वैताची गरजच आहे, पण या ठिकाणी ही एक वेगळी रीत आहे जी शब्दाच्या पलीकडची आहे. शब्दार्थाच्या पलीकडे आपल्याला भावार्थ संदर्भात भाव समजून घ्यायचा असल्यामुळे या ठिकाणी कुठल्याही शब्दांची गरज नाही. कारण शब्द हे वरवरचे आहेत. शब्द हे फक्त आपल्याला औपचारिकता सांगणारे, पण त्याच्या अंतःकरणातला भाव हा शब्दाच्या पलीकडचा असतो. म्हणून शब्दे वीण संवादीजे. संवाद करायचा आहे, पण तो शब्दाला सोडून करायचा आहे. एकदम अर्थाला भिडायचंय आणि शब्द बाजूला ठेवायचा आहे. ज्याप्रमाणे आपण पलीकडच्या तीरावर जातो एखाद्या नावेने किंवा एखाद्या होडीनं, नदीच्या पलीकडच्या तीरावर जातो आणि मग होडी सोडून देतो. पलीकडचं तीर आलं की होडी सोडून देतो. त्याप्रमाणे शब्द म्हणजे केवळ वाहन आहे. शब्द हे वाहक आहे. कशाचे? अर्थाचे. म्हणून शब्द मागेच राहतात, अर्थ पुढे जातो. शब्द फक्त वाहक आहे. वाहक हा केवळ साधनात्मक आहे, हे मला सांगायचंय. या ठिकाणी माऊलींनी शब्द आणि अर्थ याच्या अनुषंगाने शब्दे वीण संवादीजे असे जे म्हटलंय त्याचं कारण असं आहे की शब्द हे साधन आहेत, माध्यम नाही आहेत. या ठिकाणी काव्य हे माध्यम आहे, शब्द हे साधन आहे. आणि साधन हे याचा उपयोग केवळ साधनात्मक दृष्टिकोनातूनच केला जातो. केवळ साधनापुरता, उपयोगापुरता त्याचा विचार केला जातो. पण त्याच्या पलीकडे अर्थ किंवा त्याच्या पलीकडे भावगम्यता ही श्रेष्ठ असल्यामुळे शब्दे वीण संवादीजे आणि इंद्रिया नेणता भोगीजे. इंद्रिया नेणता, इंद्रियांना दृश्य पातळीवर डोळ्याला कळतं, पण जेव्हा आपण कान, डोळे, हात हे सगळे इंद्रिय आहेत आणि इंद्रियाचं ज्ञान ऐंद्रिय पातळीवर आपल्याला कळतं. ऐंद्रिय पातळी ही फक्त बाह्य विषयाची असते. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जेव्हा वस्तू पाहतो तेव्हा वस्तू आपल्याला दिसते, तिचा आकार दिसतो, पण तिचं जे अंतरंग आहे ते आपल्याला दिसत नाही. सांगायचं उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर आपल्याला आपण म्हणतो हे सोनं किती कसाचं आहे हे सांगा, आणि मग आपल्याला सोन्यासारखा सोनं दिसतं, पण हे 22 कॅरेट आहे, हे 24 कॅरेट आहे. हे कॅरेट काय आहे याचा मधला जो कस आहे तो फक्त सोनाराला कळतो, कारण सोनार हा त्यातला कस जाणणार आहे. रत्न हे खरं रत्न की खोटं रत्न हे रत्न पारख्यांना कळतं. ही दृष्टी आहे आणि यालाच म्हणतात इंद्रिया नेणता भोगीजे. तुमच्या इंद्रियांना सोनं दिसतं, पण त्याच्यामधला खोटेपणा सोनाराला कळतो, कारण सोनाराला दृष्टी आहे. कोणतं सोनं खरं आणि कोणतं खोटं हे सोनाराशिवाय कोणी सांगू शकत नाही. 52 कशी सोनं काय असतं हे त्याच्या दृष्टीला फक्त कळू शकतं, आपल्याला नाही कळू शकत. तसं इंद्रिया नेणता भोगीजे. इंद्रियांच्या ज्ञानाला मर्यादा आहे, पण अतिइंद्रिय ज्ञानाला मर्यादा नाहीये. ऐंद्रिय पातळीवरचं ज्ञान हे केवळ एका पंचेंद्रियाच्या साह्याने आपल्याला शब्दरूप रसगंध स्पर्शापुरतं कळतं, पण त्याच्या पलीकडचं अनुभवजन्य ज्ञान जे आहे ते शब्दाने सांगण्यासारखं नसतं.
अनुभवजन्य ज्ञान हे शब्दाच्या पलीकडचे आहे. म्हणून इंद्रिया नेणता भोगी जे असं माऊली म्हणतात. आणि पुढे ते म्हणतात की आता असे हे जे ज्ञान आहे, बोला आधी झोंबी जे प्रमेयासी. बघा, बोला आधी झोंबी जे प्रमेयासी, शब्दाच्या आधी आपल्याला प्रमेय कळला पाहिजे. प्रमेय म्हणजे ज्यातून ज्ञान होतं. शब्दाने ज्ञान होणं ही वस्तूचं ज्ञान आहे, शब्दाने होतं. पण ईश्वराचं ज्ञान शब्दाने होत नाही. अनुभवाचं ज्ञान, गीतार्थाचं ज्ञान शब्दाने होणार नाही. आणि म्हणून एका ठिकाणी म्हटलंय की ऋषीनाम पुनराद्यानाम वाचमर्थानुधावती, पुढा स्नेह पाझरे मागा चालती अक्षरे, शब्दू पाठी अवतरे कृपा आधी. हे जर माऊलींचे वचन आपण पाहिले, शब्दू पाठी, शब्द मागे राहतो आणि कृपा आधी येते, असं जेव्हा वर्णन ते करतात 13व्या अध्यायामध्ये अहिंसाधारी पुरुषाचं वर्णन जेव्हा करतात तेव्हा आपल्याला हे दिसतं. आपण शब्द बोलतो आणि मग लोकांना अर्थ कळतो. पण जे मान्यवर किंवा ऋषी आहेत, ऋषीराम पुनराद्यानाम वाचमर्थानुधावती, त्यांच्या अर्थाच्या आधी अर्थ धावतो आणि मागे शब्द येतात. आपल्या शब्द आधी येतात आणि मग अर्थ येतो. पण जे ज्ञानी आहेत, जे अत्यंत कृपा संपन्न असणारे संत आहेत, ते आधी अर्थ प्रकट करतात आणि मग अर्थाच्या अनुसार शब्द मागे धावत येतात. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की ऋषीनाम पुनराद्यानाम वाचमर्थानुधावती, असं एका संस्कृत कवीने म्हटलेलं आहे. याप्रमाणे शब्द नंतर येतात, आधी अर्थ येतो. आणि म्हणून ते म्हणतात की आता हा शब्द बोला आधी झोंबीजे प्रमेय अशी. आपण शब्द उच्चारतो आणि मग ज्ञान होतं. पण माऊली म्हणतात आधी ज्ञान आणि मग शब्द. याप्रमाणे हे अनुभवावी ही कथा. आपण ही कथा कशी अनुभवावी हे ते सांगतात. आणि जैसे भ्रमर परागून येती आणि कमळ दळे नेणती. भ्रमर भुंगा कमळ दळामध्ये जातो आणि त्यातून पराग घेऊन जातो, परंतु ते भ्रमराला कळत देखील नाही. त्याप्रमाणे तैशी आहे सेविती, तैशी परी आहे सेवती ग्रंथी ये, का आपुला ठावो न सोडिता आलिंगी जे चंद्रू प्रगटता. ज्याप्रमाणे हा कुमुदिनी ही चंद्राला आलिंगन देते, स्वतःच्याच ठिकाणी थांबून ती चंद्राला आलिंगन देते, त्याप्रमाणे आता माऊली हे सांगून पुढे म्हणतात की असं हे जे ज्ञान आहे ते अलौकिक ज्ञान आहे, ते मी अनुभवाच्या पातळीवर सांगणार आहे. अहो अर्जुनाची पाती परिसना होय योग्य होती, तेही कृपा करून संती अवधान द्यावे. कृष्णाने अर्जुनाला सांगितलेले हे ज्ञान आहे. ही संवादाची पातळी आहे. ही किती प्रकारचे संवाद आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये दिसतात. प्रारंभी हा संवाद येतो कृष्णार्जुनाचा. कृष्णार्जुनाच्या आधीच या ठिकाणी सुरुवात करतानाच चमत्कारुणी जेव्हा प्रश्न विचारते पार्वती, तेव्हा शंकर तिला उत्तर देतात. असा शंकर पार्वतीचा पती पत्नीचा हा संवाद आहे. पती पत्नीच्या संवादातून ज्ञानेश्वरीची मांडणी झालेली आपल्याला दिसते. पती पत्नीचा संवाद, शंकर म्हणजे पार्वतीचा संवाद, नंतर कृष्णार्जुनाचा संवाद, नंतर धृतराष्ट्र संजयाचा संवाद, त्यानंतर ज्ञानेश्वर आणि इतर श्रोते यांचा संवाद, त्यानंतर ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथ किंवा निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर यांचा संवाद, आणि मग आपल्यासारखे श्रोते आणि ज्ञानेश्वरी यांचा संवाद. किती प्रकारचे संवाद या ठिकाणी आहेत असा विचार आपण केला पाहिजे. आणि मग या संवादाचे विविध परी कशा आहेत, या संवाद पातळीवरचं वर्णन करताना माऊली म्हणतात हा संवाद कृष्णार्जुनाचा आहे आणि तो मी तुमच्या समोर मांडणार आहे. पण हे मांडण्याचं धारिष्ट्य मी करणार आहे. खरं म्हणजे ही अवघड गोष्ट आहे. एवढ्या आकाशाला गगनाला कवळणं अवघड गोष्ट आहे. म्हणून स्वतःची नम्रता जे प्रकट करतील, त्या स्वतःच्या नम्रतेबद्दलची भूमिका जे मांडतील, तो भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. कुंडली कवरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.